नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 26 जानेवारी 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी भारताच्या गणराज्य दिनानिमित्त आपल्या सर्व व्ह्यूवर्सना मनापासून शुभेच्छा. आजचा जो दिवस आहे सोमवारचा आहे. विश्वावसुनाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची अष्टमी आहे. नक्षत्र अश्विनी आहे. योग साध्य आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो विष्टी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बव आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:02 ते 3:24 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:15 ते 1:03 असणार आहे. कुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 8:31 ते 9:54 आणि यमगंड काळ दुपारी 11:16 ते 12:39 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मेष राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र रवी, बुध आणि शुक्राबरोबर केंद्र करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. दशमातील रवी, बुध आणि शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती सहजपणे पूर्ण होताना दिसतील. कामाचा उरक सुद्धा दाणकार आहे. मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले छोटे मोठे स्ट्रेस दिसून येतील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातील रवी, बुध आणि शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. थोडासा स्ट्रेस दिसून येईल, दबाव दिसून येईल, मात्र कामं तुमची पूर्ण होताना दिसतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातील रवी, बुध आणि शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून काही लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं तुमची पूर्ण होऊ शकतील. महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू शकता. कामाचा ओरख सुद्धा दाणगा राहील. काही छोटे मोठे लाभ सुद्धा मिळू शकतील. मित्रपरिवारावर भेटीगाठी होते. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील रवी, बुध आणि शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा आत्मविश्वास जबरदस्त दिसून येईल. कामाचा उरक सुद्धा ताणकर राहील. थोडं फिरणं वगैरे जास्त होईल. थोडीशी मेहनत जास्त होईल. मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. वैवाहिक जोडीदारावर छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेद असे काही परिणाम दिसू शकतात. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील रवी, बुध आणि शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ते सहजपणे मार्गी लावू शकाल. कामाचा ओरख दाणगा राहील. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लावेल. नवीन कामाची सुरुवात करू शकता. काही चांगले इंट्युशन सुद्धा मिळू शकते.
दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची ही रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील रवी, बुध आणि शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस माहीत होणार आहे. कुठल्याही प्रकारच्या नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. आर्थिक व्यवहारावर बारीक लक्ष ठेवणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले छोटे मोठे त्रास तो कव्हर करू शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातील रवी, बुध आणि शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड चांगल्या प्रकारचा दिसून येईल आणि कामाचा उरक सुद्धा दांडगा राहील. एनर्जी लेवल सुद्धा चांगली राहील. मात्र वैवाहिक जोडीदाराबरोबर मतवैचित्र अशा प्रकारचे काही अनुभव असतील त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. ज्यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील रवी, बुध आणि शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्या संदर्भातल्या छोट्या मोठ्या तक्रारी डोक्यावर करू शकतील. कुठल्याही नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातील रवी, बुध आणि शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड कॉन्फिडन्स की चांगल्या प्रकारचा दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती हातावेगळे करू शकाल. याचप्रमाणे नवीन कामाची सुरुवात करू शकता. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुमधुर असे राहतील. थोड्याफार प्रमाणात चहाच्या कपातली वादळे मात्र दिसून येतील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील रवी, बुध आणि शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. ज्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. घरातल्या व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेद होऊ शकतात. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातील रवी, बुध आणि शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. आजचा दिवस घाई गडबडीचा, फिरण्याचा राहील, ट्रॅव्हलिंगचा राहील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. तुमचा उत्साह दांडगा दिसून येईल. मात्र कुठल्याही प्रकारचे कमिटमेंट प्रॉमिसेस करण्याआधी थोडंसं विचार करून निर्णय घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 2य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातील रवी, बुध आणि शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले लाभ मिळू शकतील. मात्र अनावश्यक खर्च होण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. त्या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 26 जानेवारी 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.